आणि वाचत राहा. एक वाक्य मराठीमध्ये, वाचाल तरच वाचाल, नाही वाचलं तर वाचणार, लोक वाचू देणार नाही महाराज. म्हणून वाचा. छत्रपती शिवरायासारखी गरिबी कावा करायला शिका. कृष्णासारखी कृष्णनीती वापरायला शिका. जीवनातले जे तुम्हाला यम असतील ना, तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर आपण घेतलेले निर्णय, आपण केलेले काही नियोजन कुणाला सांगू नये. शास्त्र सांगतं कधीच कुणाला सांगू नका, गुपित ठेवायला शिका. पण काय करावं महाराज, सगळं आपल्या पोटात राहतं, पण जे सांगू नये तेच सांगावं लागतं. पोटात राहत नाही. म्हणून व्यवस्थित जीवन जगा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या लाल मातीच्या कणाकणामध्ये शिवरायांचं रक्त सांडलेलं आहे आणि या लाल मातीच्या पवित्र कणातून माझा शिवबा जन्माला आलेला आहे. लाल मातीच्या कणाकणातून सुगंध दरवळला, जिजाऊ सिंहाला जन्माला घालणारी ती वाघीण होती म्हणून सिंह जन्माला आला. अरे बाप सिंह होता म्हणून सिंहाच्या पोटी छावा जन्माला आला. लक्षात असू द्या. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवाला, छावा परम प्रतापी महापराक्रमी, एक शंभू राजा, एक शंभू राजा. बालवयामध्ये पिसाळलेला वाघाला फाडणारा, वाघाचा दगडा फाडणारा धर्मवीर संभाजी राजा शिवरायांच्या पोटी जन्माला आला का? बाप फार पवित्र लागतो. शिवबा सिंह होते तर सिंहाचा छावा जन्माला आला. म्हणून सुंदर चारित्र्य संपन्न जीवन जगा. शिवरायांचं एकच गुणवर्णन या ठिकाणी सांगते. काळ्याला ती तळमळ हो तिच्या जगात घोडा, अशीच वेगळी होती मुसलमानाची सूड. त्या घाटाईला आई म्हणाला राजा दशरथ, म्हणून राजा राजा होते हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान, हिंदू मुसलमान. त्यांनी साधारण जीवन जगा. माझ्या शिवरायांचं जीवन तुमच्या डोळ्यासमोर ठेवा आणि सुंदर जीवन जगा. शेवटी एकच सांगणं, सुभेदाराची होती सुंदर अशी, शिवरायानं धाडली तशीच्या तशी. शिवरायाने वर्णवलं किती त्याला, किती सदाचार, किती सदाचार, किती कलाकारी राजा लुटते, वंदना झाली मुलाची मान, वरती त्याच्या रत्नोनी मान, मानुनी तिला मान सन्मान, वरती छाया केला मान, असा शिवराय झाला.